Welcome to our channel. This is our CET revision lecture. या व्हिडिओमध्ये आपण CETचा एक पॉइंट रिवाइज करणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा टॉपिक सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये बरेचसे पॉइंट आपण कंप्लीट केलेले आहेत. जसे की आपण त्यामध्ये आपण कुलम्स लॉ लक्षात घेतला आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, पोटेन्शियल एनर्जी and then we observe the Gauss law. असे काही आपण महत्त्वाचे पॉइंट्स या व्हिडिओजमध्ये ऑब्झर्व केलेले आहेत. तर हेच पॉइंट आपण थोडे या व्हिडिओमध्ये रिवाइज करणार आहोत. त्यातले काही जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ह्या दिस इज अवर फर्स्ट रिव्हिजन लेक्चर अँड CET 8 पार्ट असणार आहे. आपला MST CETचा आपले 8वा व्हिडिओ आहे आणि रिव्हिजनसाठीचा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे. तर बघा, here we studied the electrostatics and we know that the electrostatics means the study of the static charges. जे काही स्टेडी पोझिशनला असणारे एका पर्टिक्युलर बॉडीवरती जे चार्जेस स्प्रेड झालेले असतील, त्या चार्जेस आयदर पॉझिटिव्ह चार्ज और निगेटिव्ह चार्ज असू शकतो. जर इफ वी हॅव सच अ बॉडी, देन बाय दॅट distribution of charge we observe the electric field आणि त्या इलेक्ट्रिक फील्डचा जो आपण स्टडी इथं ऑब्झर्व करणार आहोत दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक्स. फॉर एक्झाम्पल आपण लक्षात घेऊ शकतो जे की ग्लास रॉड किंवा एबोनाइट रॉड, सिल्क मटेरियल यांच्याशी ज्यावेळेस आपण फ्रिक्शन क्रिएट करतोय त्यावेळेस आपल्याला ग्लास रॉड किंवा एबोनाइट रॉडवरती असे चार्ज ट्रान्सफर झालेले ऑब्झर्व होतात अँड वी ऑब्झर्व दी बॉडीज गेट इलेक्ट्रिफाईड. ह्या बॉडी आपल्या इलेक्ट्रिफाईड झालेल्या आपण ऑब्झर्व करतो. हे इलेक्ट्रिफिकेशन जे बॉडी इलेक्ट्रिफाय करू शकतो आपण. वी हॅव नियरली 3 मेथड्स टू इलेक्ट्रिफाय दी बॉडी. फर्स्ट आपण लक्षात घेऊ शकतो फ्रिक्शन, देन द इंडक्शन अँड द कंडक्शन. असे आपण तीन मेथड थ्रू बॉडीज इलेक्ट्रिफाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण फ्रिक्शनचं लक्षात घेऊया. ज्यावेळेस आपण ग्लास रॉड अँड सिल्क मटेरियल हे जर आपण एकमेकांवरती रब केले, ग्लास रॉड अँड सिल्क मटेरियल रब ऑन इच अदर, दॅट टाईप ग्लास रॉड अँड सिल्क मटेरियल that both bodies carries a particular charges. दोघांवरती पर्टिक्युलर चार्जेस आपल्याला ऑब्झर्व होतात. मेनली वी हॅव द 2 टाइप्स ऑफ चार्जेस. वन इज द पॉझिटिव्ह चार्ज, अनदर इज द निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज अँड द निगेटिव्ह चार्ज याचा अर्थ काय असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज मीन्स निगेटिव्ह चार्ज जर आपण इथे लक्षात घेतले तर निगेटिव्ह चार्ज मीन्स द एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन. त्या बॉडीवरती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मॅक्सिमम असतील. दॅट कॉल्ड द बॉडी इज निगेटिव्हली चार्ज. आणि पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तिथं निगेटिव्ह चार्ज हे मिनिमम असणार आहे, म्हणजेच तिथं निगेटिव्ह चार्ज रिक्वायर्ड असते. अशा प्रकारची जी बॉडी असेल दॅट कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिफिकेशनच्या मेथड्स लक्षात घेऊ शकतो. दॅट इज फ्रिक्शन, कंडक्शन अँड इंडक्शन. अशा पद्धतीने आपण हे बॉडीज इलेक्ट्रिफाय करू शकतो. तर इथं आपल्याला ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचे बॉडी, वेन वी ऑब्झर्व सच अ बॉडीज, इलेक्ट्रिफाईड बॉडीज, वी ऑब्झर्व चार्ज ऑन इट. त्या बॉडीजवरती आपण चार्ज ऑब्झर्व करू शकतो. अँड टोटल चार्ज इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द फॉर्म्युला दॅट इज Q इक्विव्हॅलंट टू प्लस और मायनस n into E. एखादी आपण अशी बॉडी, इलेक्ट्रिफाईड बॉडी आपण लक्षात घेतोय तर त्या बॉडीवरती ती टोटल चार्ज किती असू शकतो, हा टोटल चार्ज आपण या फॉर्म्युला थ्रू फाइंड आउट करू शकतो. बिकॉज चार्जचं आपण एक प्रॉपर्टी लक्षात घेतो, क्वांटायझेशन ऑफ चार्जेस, आणि त्याच्या थ्रू आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे Q इक्विव्हॅलंट टू प्लस मायनस n into E. इथं E जो असणार आहे चार्ज, दॅट इज इलेक्ट्रिक चार्ज किंवा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. E म्हणजे काय असणार आहे? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन अँड n इज द नंबर ऑफ सच चार्जेस. आणि याच्यावरून टोटल चार्ज ऑन दॅट बॉडी हा आपण फाइंड आउट करू शकतो. Q इक्विव्हॅलंट टू प्लस मायनस n into E. अँड दिस चार्ज टोटल amount of or magnitude of charge is measured in coulombs. म्हणजे थोडक्यात आपण काय लक्षात घेतलं आहे,
the unit of the charge is coulomb. हे जे चार्जेस आपण इंडिकेट करणार आहोत तर ते चार्ज आपण कुलोम मध्ये इंडिकेट करणार आहोत. तर आपल्याकडे मेन दोन चार्जेस इथे लक्षात आलेले आहेत. वन इज पॉझिटिव्ह, अनदर इज निगेटिव्ह चार्ज, की जो आपण क्यू, स्मॉल क्यू और कॅपिटल क्यू या सिम्बॉलने इथं रिप्रेझेंट करू शकतो. तर हे जे चार्जेस आहेत दोन टाईपचे आणि दिस चार्जेस कॅरीज इट्स प्रॉपर्टीज. या चार्जेसला पर्टिक्युलर प्रॉपर्टीज आपण इथे लक्षात घेऊ शकतो. जसं की आपण लक्षात घेऊ शकतो क्वांटायझेशन ऑफ चार्ज, किंवा इफ वी हॅव दी इक्वल चार्जेस म्हणजे पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्जेस आपण तिथे लक्षात घेतोय. तर इक्वल चार्जेस आर रिपेल इच अदर, आणि जर आपण अपोजिट चार्जेस और अनलाईक चार्जेस आपण घेतो आहोत म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह और निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे चार्ज आपण एकमेकांच्या जवळ घेत आहोत, देन दी टू चार्जेस आर अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे ही त्याची प्रॉपर्टी असणार आहे. ही लाईक चार्जेस आर रिपेल इच अदर आणि अनलाईक चार्जेस आर अट्रॅक्ट इच अदर. तर या अट्रॅक्शन और रिपल्शन हे कशामुळे होतंय, तर या दोन चार्जेसमध्ये आपल्याला पर्टिक्युलर फोर्स ऑब्झर्व होतो. त्यामुळे आपल्याला चार्जेसमध्ये रिपल्शन किंवा अट्रॅक्शन प्रोड्यूस झालेलं ऑब्झर्व होतं. मग हा फोर्स असणार आहे आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि हा जो फोर्स आहे दॅट फोर्स फर्स्टली एक्सप्लेन बाय सायंटिस्ट कुलोम. हा फोर्स पहिल्यांदा आपण कुलोम्सने एक्सप्लेन केलेला ऑब्झर्व करतोय. सो हियर वी ऑब्झर्व दी कुलोम्स लॉ, अँड दी कुलोम्स लॉ एक्सप्लेन दॅट दी फोर्स और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन, दोघांमध्ये जो काही अट्रॅक्शन किंवा रिपल्शन फोर्स जो असणार आहे दॅट फोर्स is proportional to magnitude of or product of magnitude of two charges. इथे आपल्याकडे दोन चार्जेस आहेत Q1 and Q2, both are separated by a distance r. Then we observe the force in between these two charges, आणि तो फोर्स जो असणार आहे that force that is called as electrostatic force. This electrostatic force is directly proportional to the magnitude of product of magnitude of these two charges and inversely proportional to the square of the distance between the two charges. अशा पद्धतीने आपल्याला कुलोम्स लॉ इथे एक्सप्लेन करता येतो. and this Coulomb's law and the formula for the force is written as such: 1/4 pi epsilon 0 q1 q2 upon r square. here 1/4 pi epsilon 0 हा आपला कॉन्स्टंट आहे आणि याची व्हॅल्यू जे काही मटेरियल आपण डायलेक्ट्रिक मटेरियल जे यूज करतोय त्यावरती डिपेंड असणार आहे. हियर वी हॅव epsilon naught, that is the permittivity for the vacuum, and the epsilon is the permittivity for the medium, and then here we have the relation between these two terms. या दोघांमध्ये आपल्याला रिलेशन लक्षात घ्यायचं आहे, and the relation is epsilon equivalent to epsilon 0 k, that k is the dielectric constant. हा आपण इथे लक्षात घेत आहोत. म्हणजेच इथे आपण जर मटेरियल चेंज करतोय आणि मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस जर आपण बदलणार आहोत तर आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की फोर्समध्ये आपल्याला चेंजेस झालेले ऑब्झर्व होऊ शकतात. आता इथे आपण फक्त दोन चार्जमधला फोर्स लक्षात घेतलेला होता. इफ वी हॅव टू चार्जेस then force between these two charges is written as such: 1/4 pi epsilon 0 q1 q2 upon r square. Here we observe the force, and if we have the n number of charges or system of charges, आपल्याकडे जर q charges, number of charges हे जास्त असतील, and we observe the force on a point charge. For example, here we have the q naught charge, and the force exerted on that q point charge due to the q1 q2 q3 q4 अशा आपल्याकडे सिस्टीम ऑफ चार्ज आहे. आणि या सिस्टीम ऑफ चार्ज थ्रू या पॉइंट चार्जवरती टोटल फोर्स किती एक्झर्ट होऊ शकतो हा आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युजिंग दी सुपरपोजिशन प्रिन्सिपल. अँड दी फोर्स म्हणजेच थोडक्यात काय असणार आहे,
सुपरपोजिशन प्रिन्सिपल जे आपण वापरणार म्हणजेच काय करणार बघा, दी टोटल फोर्स और रिझल्टंट फोर्स ऑन दी पॉइंट चार्ज ड्यू टू दी system of charges that is equivalent to the algebraic sum of the forces produced by the individual charges. प्रत्येक एका इंडिव्हिज्युअल चार्ज थ्रू जो काही फोर्स या पॉइंट चार्ज वरती प्रोड्यूस होणार एक्झर्ट होणार आहे त्या सगळ्या फोर्सचा अल्जेब्रिक सम ज्यावेळेस आपण घेणार आहोत, बाय दॅट we get the resultant force on a point charge due to a system of charge. म्हणजेच थोडक्यात आपल्याला रिझल्टंट फोर्स असा फाइंड आउट करता येऊ शकतो, F इक्विव्हॅलेंट टू F1 plus F2 plus F3 plus and so on. By this or by using such superposition principle we can calculate the resultant force on a point charge. अशा पद्धतीने आपल्याला फोर्स इथं फाइंड आउट करता येऊ शकतो. आता बघा, here we observe the charges. Two charge or system of charges or one point charge. कोणत्याही पद्धतीने आपण इथे लक्षात घेऊ शकतो. तर कोणताही आपण जर एखादा चार्ज लक्षात घेतोय, if we have any charge situated in a space or on a particular surface, then this charge produced its own field. त्या चार्जचं आपल्याला ओन फील्ड ऑब्झर्व होऊ शकतं. म्हणजेच थोडक्यात काय असणार आहे, दी सराउंडिंग स्पेस ऑफ दॅट चार्ज. हा जर आपण एखादा चार्ज लक्षात घेतोय तर त्या चार्जच्या सराउंडिंग स्पेस जो असेल, इन दॅट स्पेस दी अनदर चार्ज एक्सपिरियन्स ए फोर्स. सच स्पेस स्प्रेड अराउंड दी चार्ज दॅट इज इंडिकेट्स दी इलेक्ट्रिक फील्ड. हा काय आपल्याला इंडिकेट करणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्या फील्डमध्ये आपल्याला डिफरंट पॉईंटवरती डिफरंट स्ट्रेंथ त्या फील्डची ऑब्झर्व होऊ शकते. अँड दी स्ट्रेंथ ऑफ दी इलेक्ट्रिक फील्ड इज दी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. जसं आपण चार्जच्या जवळ जर गेलो, एखादा पर्टिक्युलर चार्ज किंवा टेस्ट चार्ज आपण घेऊया, दॅट टेस्ट चार्ज इज मूव फ्रॉम particular distance or move towards the charge, then the strength of the electric field is increased. If the test charge is move away from this point charge, then strength of the electric field is decreases. म्हणजे जसं आपण त्या पॉइंट चार्जच्या जवळ घेऊ एखादा दुसरा चार्ज, तर इलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही फील्ड स्ट्रेंथ ही वाढलेली दिसेल. आणि दूर जर जात असू तर फील्ड स्ट्रेंथ ही कमी होत गेलेली दिसणार आहे. म्हणजे इथं आपल्याला त्या इलेक्ट्रिक फील्ड जी आपण ऑब्झर्व करतोय, त्या इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ इथं ऑब्झर्व होऊ शकते. आणि ती स्ट्रेंथ म्हणजेच आपण इथे लक्षात येतो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, की जी आपण कॅपिटल ई या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो, दॅट इज दी वेक्टर क्वांटिटी. जसं फोर्स इज दी वेक्टर क्वांटिटी, तशाच पद्धतीने तुमचा हा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑल्सो ए वेक्टर क्वांटिटी. ही सुद्धा काय असणार, आपली वेक्टर क्वांटिटी असणार आहे. अँड हिअर वी हॅव ए पॉइंट चार्ज. ड्यू टू दॅट पॉइंट चार्ज वी ऑब्झर्व दी इलेक्ट्रिक फील्ड सराउंडेड by around that charge, and another test charge is bring from a particular distance, or that test charge is kept near to the point charge. या point charge च्या जवळ आपण हा test charge or Q naught charge आपण ठेवला, then the test charge experience a force on it which is produced by the point charge. या चार्ज थ्रू या Q naught चार्ज वरती फोर्स एक्सपिरियन्स झालेला आपल्याला ऑब्झर्व होतो. अँड फ्रॉम दॅट वी कॅन डिफाईन दी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. याच्यावरून आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इथं डिफाईन करू शकतो. का असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E इक्विव्हॅलेंट टू F अपॉन Q naught. This is the electric intensity, force per unit charge, that is the electric intensity in that field. जे आपण इलेक्ट्रिक फील्ड लक्षात घेतलेलं आहे, ते पर्टिक्युलर पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला अशा पद्धतीने फाइंड आउट करता येऊ शकते, F अपॉन
क्यू नॉट, आणि याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करता येऊ शकतो. अँड द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज और फॉर्म्युला फॉर दॅट इज रिटन ॲज सच 1/4 pi epsilon 0 q upon r square. That is the formula for electric intensity. हा आपला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीसाठीचा फॉर्म्युला असणार आहे. बाय दॅट फॉर्म्युला यू कॅन कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. अशा जसं आपण आता ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आपण ऑब्झर्व केलेली आहे, तर दोन चार्जेसच्या रिलेटेड, म्हणजे वन चार्ज प्रोड्यूस द इलेक्ट्रिक फील्ड अँड अनदर चार्ज इज एक्सपिरियन्स इट्स फील्ड. अशा पद्धतीने आपण इथे ऑब्झर्व करतो. बट हिअर वी हॅव नंबर ऑफ चार्जेस अँड द टोटल इलेक्ट्रिक फील्ड ॲट ए पर्टिक्युलर पॉईंट प्रोड्यूस ड्यू टू दॅट नंबर ऑफ चार्जेस. आपल्याकडे Q1, Q2, Q3 अँड सो ऑन असे नंबर ऑफ चार्जेस आपल्याकडे आहेत. आणि या सगळ्या चार्जेस थ्रू एका पर्टिक्युलर पॉईंटवरती वी ऑब्झर्व दी रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. तर ही रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण कशी फाइंड आउट करू शकतो, तर सिमिलरली जसे आपण रिझल्टंट फोर्स फाइंड आउट करतो, सिमिलरली हिअर वी कॅन फाइंड आउट दी रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बाय यूजिंग दी सुपरपोजिशन प्रिन्सिपल. अँड द रिझल्टंट इंटेन्सिटी is calculated as such equivalent to E1 plus E2 plus E3 plus so on. हे आपले काय असणार आहे, इलेक्ट्रिक रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विच इज प्रोड्यूस्ड बाय दी नंबर ऑफ चार्जेस. अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मेजर करता येऊ शकते. तर बघा इथं आपण दोन पॉईंट लक्षात घेतो, इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. तर जी इलेक्ट्रिक फील्ड आपण इथे लक्षात घेणार आहे, जर आपण प्लस क्यू म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज जर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड तुमचं वेगळ्या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करणार आहे. मायनस क्यू चार्ज जर असेल, निगेटिव्ह चार्ज असेल, तर त्याचं सुद्धा जे फील्ड प्रोड्यूस होईल तर ते फील्ड सुद्धा आपल्याला रिप्रेझेंट करता येऊ शकतं. अँड दिस इलेक्ट्रिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय इमॅजिनरी लाईन्स दॅट इज कॉल्ड ॲज लाईन्स ऑफ फोर्सेस. याला आपण जे इलेक्ट्रिक फील्ड आपण इमॅजिनरी लाईन्सने रिप्रेझेंट करतो त्याला आपण म्हणणार आहोत लाईन्स ऑफ फोर्सेस. जर ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह चार्ज, इफ वी हॅव दी पॉझिटिव्ह चार्ज, देन दी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस रिप्रेझेंटेड ॲज सच अँड दी डायरेक्शन इज अवे फ्रॉम दी चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन हे कसं असणार आहे, अवे फ्रॉम दी चार्ज. आणि जर मायनस क्यू चार्ज असेल तर तिथं आपण जे इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करणार आहे बाय युजिंग दी लाईन्स ऑफ फोर्सेस, देन दी इलेक्ट्रिक फील्ड, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज टुवर्ड्स दी चार्ज. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करू शकतो बाय युजिंग दी लाईन्स ऑफ फोर्सेस. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस हे जे इमॅजिनरी जे कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस जे आहेत, तर या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेसच्याही काही प्रॉपर्टीज आपण इथं ऑब्झर्व केलेल्या आहेत. जसं की वेन वी हॅव पर्टिक्युलर चार्जेस, then by that charge we observe the electric field, that electric field represented by that lines of forces. The lines of forces are diverges from the positive charge. त्यातली एक अशी असणार आहे प्रॉपर्टी की ज्यावेळेस आपण असे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस लक्षात घेतो तर पॉझिटिव्ह चार्जपासून लाईन्स ऑफ फोर्सेस हे डायव्हर्ज होत आहेत आणि निगेटिव्ह चार्ज जर असेल तर लाईन्स ऑफ फोर्सेस या कॉन्व्हर्ज झालेल्या तुम्हाला ऑब्झर्व होणार आहेत. या लाईन्स ऑफ फोर्सेस आपल्याला एकमेकांमध्ये इंटरसेक्ट झालेल्या ऑब्झर्व होणार नाहीत. दॅट लाईन्स ऑफ फोर्सेस नेवर इंटरसेक्ट विथ इच अदर. अशा पद्धतीने आणि ज्यावेळेस आपण अशा लाईन्स ऑफ फोर्सेस ड्रॉ करणार आहोत, देन वी ड्रॉ द टँजंट टू दॅट लाईन्स ऑफ फोर्सेस, देन दिस टँजंट रिप्रेझेंट दी डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट दॅट पॉईंट. फॉर एक्झाम्पल कशा पद्धतीने बघा, इथं आपल्याकडे प्लस क्यू चार्ज आहे आणि इथं आहे मायनस क्यू चार्ज. तर लाईन्स ऑफ फोर्सेस आपल्याला अशा पद्धतीने लक्षात घेतील. पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज आपल्याला लाईन्स ऑफ फोर्सेस ट्रॅव्हल झालेल्या ऑब्झर्व होणार आहेत. ठीक आहे.
is the direction of the lines of forces. बघा ते पॉझिटिव्ह चार्ज जो आहे त्यापासून लाईन्स ऑफ फोर्सेस काय झालेले आहेत, डायव्हर्ट झालेले आहेत आणि निगेटिव्ह चार्जकडे त्या काय होतात, कॉन्व्हर्ज होतात. आणि या लाईन्स ऑफ फोर्सला आपण कोणत्याही पॉईंटला जर एखादा टँजंट ड्रॉ केला, then this tangent represent the direction of electric field at that point. त्या एका पर्टिक्युलर पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन काय असेल तर हे आपल्याला या टँजंट थ्रू एक्सप्लेन करता येऊ शकतं. अँड दी लाईन्स ऑफ फोर्सेस नेव्हर इंटरसेक्ट विथ इच अदर. एकमेकांमध्ये आपल्याला त्या इंटरसेक्ट झालेल्या ऑब्झर्व होत नाही. आणि अशाच काही आपण प्रॉपर्टी या लाईन्स ऑफ फोर्सेसच्या रिलेटेड आपण ऑब्झर्व केलेल्या आहे. तर अशा पद्धतीने आपण हा इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हा पॉईंट इथं ऑब्झर्व केलेला होता. आता याच्याशीच रिलेटेड आपला पुढचा पॉईंट आहे जर आपण चार्जेस इथे लक्षात घेतो तर चार्ज थ्रू आपल्याला पोटॅन्शियल, इलेक्ट्रिक पोटॅन्शियल ऑब्झर्व होऊ शकतं. तर हे इलेक्ट्रिक पोटॅन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी या दोन कॉन्सेप्ट आपण इथं ऑब्झर्व केलेल्या होत्या. तर इलेक्ट्रिक पोटॅन्शियल इथं काय होतं, आता आपल्याकडे आहे एखादा चार्ज, we have a q charge which is situated at a point O या पॉईंटवरती आपण q चार्ज ठेवलेला आहे. त्याचं फील्ड या डायरेक्शनमध्ये आहे, पॉझिटिव्ह चार्ज आपण कन्सिडर करूया. Now the other test charge is initially at a infinite distance. हा असाच एक आपल्याकडे दुसरा टेस्ट चार्ज आहे, q0 is the test charge. इनिशियली हा कुठं आहे आपला इन्फायनाइट डिस्टन्सवरती आहे. तर हा टेस्ट चार्ज आपण इन्फायनाइट डिस्टन्सवरून एका या चार्ज थ्रू प्रोड्यूस होणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये पर्टिक्युलर डिस्टन्सवरती आणून ठेवणार असू तर या चार्ज थ्रू प्रोड्यूस होणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करावं लागणार आहे. आणि त्या वर्क थ्रू आपल्याला त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती इलेक्ट्रिक पोटॅन्शियल ऑब्झर्व होऊ शकतं. म्हणजेच थोडक्यात आपण डेफिनेशन लक्षात घ्या इलेक्ट्रिक पोटॅन्शियलसाठी. इलेक्ट्रिक पोटॅन्शियल म्हणजे काय आपण लक्षात घेतलं होतं, इलेक्ट्रिक पोटॅन्शियल मीन्स दी वर्क डन, अमाऊंट ऑफ वर्क डन टू ब्रिंगिंग ए चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू ए गिव्हन location or given distance against the force produced by the point charge. म्हणजे थोडक्यात इथं काय असणार आहे, इलेक्ट्रिक पोटॅन्शियल जे आपण फी या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो, दॅट इलेक्ट्रिक पोटॅन्शियल इज द अमाऊंट ऑफ वर्क डन टू ब्रिंगिंग ए चार्ज from infinity to a given point or given distance against the electrostatic force which is produced by the other charge, that is the potential, electric potential at that point. म्हणजे असा जो आपला इनिशियली इन्फायनाइट डिस्टन्स वरती असणारा जो टेस्ट चार्ज आहे तो आता आपण जर या r एवढ्या डिस्टन्स वरती या चार्ज पासून r एवढ्या डिस्टन्स वरती आणून जर ठेवला तर आपल्याला या चार्जला इथं येण्यासाठी वर्क डन करावं लागलेलं आपल्याला दिसणार आहे. आणि त्यावेळी तुम्हाला तिथं ॲट दॅट पॉईंट वी ऑब्झर्व दी इलेक्ट्रिक पोटॅन्शियल. म्हणजेच तिथं आपल्याला मिळेल W/Q. इलेक्ट्रिक पोटॅन्शियल इज वर्क डन पर युनिट चार्ज असणार आहे. और W/Q इज दी इलेक्ट्रिक पोटॅन्शियल, हे आपण इथं ऑब्झर्व करू शकतो. आता अशाच जर आपण चार्जेस इलेक्ट्रिक फील्डमध्ये डिफरंट दोन पॉईंट्सवरती त्यांची शिफ्टिंग करत आहोत. वी हॅव दी इलेक्ट्रिक फील्ड, आपण युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड और नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असू शकतो. युनिफॉर्म म्हणजे काय तर कोणत्याही पॉईंटला मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज सेम, दॅट इज द युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. अँड नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असणार आहे, डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉईंट इन दॅट फील्ड इज डिफरंट, तर ते असणार आहे नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आपल्याकडे असं इलेक्ट्रिक फील्ड आहे की त्या फील्डमध्ये दोन पॉईंटवरती युनिफॉर्म असेल और नॉन युनिफॉर्म असेल. या पॉईंटवरती समजा ए पॉईंट त्या
फिल्डमध्ये आधी चार्ज जो आहे Q हा असताना V1 एवढं पोटॅन्शियल तिथं ऑब्झर्व झालं, पण आता हा चार्ज Q हा B पॉईंट या डिस्टन्सपर्यंत आपण त्याची शिफ्टिंग केलेलं आहे. B पॉईंटवरती आणतोय की ज्या B पॉईंटवरती पोटॅन्शियल होतं V2, तर इथं आपल्याला या दोन पोटॅन्शियल मधला डिफरन्स फाइंड आउट करता येऊ शकतो आणि तो पोटॅन्शियल डिफरन्स काय असू शकतो V1 मायनस V2. That is, by this we calculate the potential difference that is equivalent to, किंवा आपण A B नावं देऊयात, VA minus VB equivalent to WBA divided by Q. अशा पद्धतीने आपल्याला इथं पोटॅन्शियल डिफरन्स सुद्धा कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय मिळतं बघा फॉर्म्युला, फ्रॉम दिस W इक्विव्हॅलंट टू V इंटू Q असा आपल्याला इथं फॉर्म्युला मिळतो. पण जे वर्क डन इथं परफॉर्म केलं जातंय, दिस वर्क डन इज स्टोर्ड इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी. हे जे वर्क डन केलं जातं टू ब्रिंगिंग ए चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू ए गिव्हन लोकेशन और at a certain distance, तर that work done is stored in the form of potential energy. म्हणजेच आपल्याला इथं काय लक्षात येईल, W इक्विव्हॅलंट टू V इंटू Q आहे, तर दॅट इज इक्विव्हॅलंट टू U इज द पोटॅन्शियल एनर्जी. U या सिम्बॉलने आपण पोटॅन्शियल एनर्जी रिप्रेझेंट करतो. सो U इक्विव्हॅलंट टू V इंटू Q असा आपल्याला इथं फॉर्म्युला प्रोड्यूस होऊ शकतो. इथं जो आपण पोटॅन्शियल लक्षात देतोय बाय युझिंग पीडीएस थिअरम, जे काही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे, फोर्स जे आपण फॉर्म्युलेज डिराईव्ह केलेले फोर्स इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे, त्याचा यूज करून आपण पोटॅन्शियलसाठीचा फॉर्म्युला प्रोड्यूस करू शकतो. आणि फॉर्म्युला फॉर पोटॅन्शियल, इलेक्ट्रिक पोटॅन्शियल इज 1/4πε0 Q/R हा तुमचा फॉर्म्युला असणार आहे फॉर द इलेक्ट्रिक पोटॅन्शियल. आणि याच्यावरून आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला इथं डिराईव्ह करता येऊ शकतो. हिअर पोटॅन्शियल एनर्जी याच्यावरून आपण डिफाईन करूया. पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे काय असेल, तर इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी म्हणजेच टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन टू ब्रिंगिंग ए चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू ए गिव्हन लोकेशन इन दी फील्ड ऑफ द चार्ज. अशा पद्धतीने जे काही वर्क डन आपण ऑब्झर्व करणार आहोत, दॅट इज द इलेक्ट्रिक पोटॅन्शियल ऑर द वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये ते वर्क डन इथं स्टोअर होणार आहे आणि त्याच्याच थ्रू आपल्याला इथं फॉर्म्युला एनर्जीसाठी प्रोड्यूस झालेला ऑब्झर्व होईल. आणि फॉर्म्युला ऑफ द इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी इज इक्विव्हॅलंट टू U इक्विव्हॅलंट टू V, म्हणजेच काय आपल्याला फॉर्म्युला मिळाला 1/4πε0, किंवा आपण जो इनिशियल चार्ज आहे त्या पोझिशनला की ज्याचं फील्ड आपल्याला मिळालेलं आहे त्या चार्जला आपण म्हणूया Q1, आणि जो आपण इन्फायनाईट डिस्टन्सवरून आणतो तो आहे आपला Q2. तर त्यामुळे आपण इथं काय म्हणूया त्याला U इक्विव्हॅलंट टू 1/4πε0 Q1 Q2/R. By this we can calculate the electric potential energy. या फॉर्म्युला थ्रू आपण इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो. अशा पद्धतीने आपण हे पॉईंट्स याच्या आधी डिटेलमध्ये बघितलेले आहेत. इथं आपण याचं रिव्हाइज केलेले आहेत. हे फॉर्म्युले आपण इथं लक्षात ठेवणार आहोत. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. या फॉर्म्युल्याचा आपल्याला पुढे यूज होणार आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने इलेक्ट्रिक फील्ड ऑब्झर्व करतोय, इलेक्ट्रिक पोटॅन्शियल ऑब्झर्व करतोय ड्यू टू ए चार्जेस और सिस्टीम ऑफ चार्जेस, तर त्याच्या थ्रू आपल्याला एक असे सरफेसेस ऑब्झर्व होऊ शकतात त्या चार्ज किंवा त्या बॉडीच्या अराउंड. जी चार्ज बॉडी आहे किंवा एक पर्टिक्युलर सिंगल चार्ज आपण घेतला आहे किंवा चार्ज बॉडी आहे, तर त्याच्या अराउंड अशी सरफेसेस आपण ऑब्झर्व करू शकतो की त्या पर्टिक्युलर सरफेस वरती आपल्याला पोटॅन्शियल हे इक्वल ऑब्झर्व होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपण लक्षात घेऊया, हिअर वी हॅव दी सिंगल चार्ज Q. हा आपण O या पॉईंटवरती कुठेतरी ठेवलेला आहे.
तर हा जो चार्ज क्यू आहे याच्या थ्रू आपल्याला स्पेसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस झालेलं ऑब्झर्व होणार आहे. आता या चार्ज considered as a center. This charge q is considered as a center आणि त्या सेंटर पासून आपण इक्वल डिस्टन्स r एवढे रेडियस लक्षात घेऊन एक जर आपण सरफेस ड्रॉ केला तर हा जो एक लोकस आपण इथं ऑब्झर्व करू तर या लोकस वरती आपल्याला पोटेन्शियल कोणत्याही पॉइंटला इथं जर आपण ऑब्झर्व केलं किंवा इथं जर आपण ऑब्झर्व करतो किंवा या पॉइंटला जर आपण इथं ऑब्झर्व करतोय तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे असेल ते आपल्याला सारखं ऑब्झर्व होणार आहे. किंवा आपण अजून रेडियस वेगळी घेऊया, R2 रेडियस घेतली आणि R2 रेडियस लक्षात घेऊन असा एक आपण सर्कल ड्रॉ केला तर आपल्याला हे इक्वल या पॉइंट चार्ज पासून हे इक्वल डिस्टन्सवरती असणारा लोकस मिळतोय आणि यावरती कुठेही आपण जर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑब्झर्व केलं तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपल्याला इक्वल ऑब्झर्व होतं आणि असे जे सरफेसेस आपण ऑब्झर्व करू शकतो त्या सरफेसेसला आपण म्हणतो इक्विपोटेन्शियल सरफेसेस. हे तुमचे काय असणार आहेत इक्विपोटेन्शियल सरफेस. जर लिनियर चार्ज आहे तर त्याच्या थ्रू आपल्याला वेगळ्या पद्धतीने इक्विपोटेन्शियल सरफेसेस प्रोड्यूस झालेले दिसेल. सिंगल चार्ज आहे तर स्पेरिकल सरफेसेस आपल्याला इथं प्रोड्यूस झालेले ऑब्झर्व होणार आहेत. अशा पद्धतीने आपण ही इक्विपोटेन्शियल सरफेसेस इथं ऑब्झर्व करतो. तर ज्यावेळेस आपण इफ वी हॅव द इक्विपोटेन्शियल सरफेसेस देन the charge any charge is move in that equipotential surface. अशा प्रकारे ज्या सरफेसवरती पोटेन्शियल हे सारखं आहे तर त्यामध्ये आपण जर दुसऱ्या चार्जची मोशन करत असू तर आपल्याला तिथं त्या चार्जला वर्क डन करावं लागत नाही. म्हणजेच when any charge is moved in the equipotential surface then there is no work done is required. तिथं वर्क डन गरजेचं नसणार आहे. तिथं विदाऊट एनी वर्क डन आपल्याला म्हणजेच वर्क डन हे तुमचं काय होईल तिथं झिरो होईल. इन दी इक्विपोटेन्शियल सरफेस आपण आपल्याकडे अशा पद्धतीने इक्विपोटेन्शियल सरफेस आहे त्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला ऑब्झर्व होत आहे आणि या ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत आपण एखादा चार्ज जर मूव्ह करतोय तर तिथं आपल्याला वर्क डन झिरो ऑब्झर्व होणार आहे. इक्विपोटेन्शियल सरफेसमध्ये वर्क डन इज नॉट रिक्वायर्ड टू मूव्ह ए चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटवरती चार्जची जर मोशन करायची इन दी इक्विपोटेन्शियल सरफेस तर आपल्याला तिथं वर्क डनची गरज आपल्याला ऑब्झर्व होत नाही. वर्क डन इज नॉट रिक्वायर्ड टू मूव्ह ए चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट इन दी इक्विपोटेन्शियल सरफेस. असे आपण हे काही पॉईंट इथं रिवाईज केलेले आहेत. अजून काही पॉईंट्स आहेत की जे आपण रिवाईज करणार आहोत जसं की इलेक्ट्रिक डायपोल. त्या इलेक्ट्रिक डायपोलच्या रिलेटेड काही आपण फॉर्म्युलेज बघितलेले आहेत ते आपण रिवाईज करणार आहोत आणि त्या इलेक्ट्रिक डायपोल जर आपण एक्सटर्नल फील्डमध्ये प्लेस केला तर त्यावरती एक्झर्ट होणारा फोर्स किंवा जे काही कपल ऑफ फोर्स एक्झर्ट होणार आहे तर तो कशा पद्धतीने हा आपला पॉईंट असणार आहे. त्यानंतर आपण अजून एक पॉईंट महत्त्वाचा बघितला आहे गॉस लॉ. तो गॉस लॉ सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिवाईज करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपण जे पॉईंट इथे लक्षात घेतलेले आहेत ते पॉईंट तुम्हाला समजले असतील असं मला वाटतं. जर ते तुम्हाला क्लिअर झालेले नसतील तर तुम्ही मला विचारू शकता किंवा तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. अशा पद्धतीने आपण हे पॉईंट रिवाईज केलेले आहेत. या पॉईंटच्या रिलेटेड अजून काही क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ आपल्या जो टाईम टेबल आहे त्या पद्धतीने आपला अपलोड केला जाईल की जो तुम्ही बघणार आहात. ओके स्टुडंट्स इथं आपण स्टॉप करूयात.